आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते अर्थात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री श्री गजानन माने, व्यासपीठावर उपस्थित विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर सर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम, उपप्राचार्य आणि डॉक्टर वान बेडेकर व्याख्यानमालेचे प्रमुख डॉक्टर महेश पाटील सर, सभागृहात उपस्थित सौ सुमेधा बेडेकर, तसेच विद्याप्रसारक मंडळाचे सदस्य, महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, ग्रंथपाल, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, सर्व विद्यार्थी मित्र, डॉक्टर वान बेडेकर व्याख्यानमाला पुष्प 43 एकला चलो रे या विषयावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गजानन माने यांच्या मार्फत आज गुंफले जाणार आहे। या व्याख्यानमालेत मी मानसी जंगम आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज व्यासपीठाला व्याख्याते म्हणून पद्मश्री श्री गजानन माने लाभले आहेत। हे आपलं भाग्यच आहे आणि आपण सगळेजण त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत। तत्पूर्वी आपण सरांना महाविद्यालयाची थोडक्यात ओळख करून देऊया। कोणतीही संस्था आणि कार्य सहज काही एका दिवसात उभं राहत नसतं। त्यामागे अनेक ध्येयनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तींचा अनेक वर्षांचा संघर्ष असतो। डॉक्टर वान बेडेकर व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपण अनेक ध्येयनिष्ठ आणि आपापल्या क्षेत्रात एका विशिष्ट उंचीवर काम करत असतानाही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अनेक विद्वान मंडळींना ऐकलं आणि अनुभवलं। ज्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला सुरू करण्यात आली ते डॉक्टर वान बेडेकर हे देखील एक स्वप्न उराशी बाळगून होतं। स्वप्न समाजोन्नतीचे, स्वप्न युवा गौरवाचे। ठाण्यातील मुलांना शिक्षणासाठी बाहेर जावे लागू नये या उदात्त हेतूने त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांची स्थापना केली। संपूर्ण समाज सुसंस्कृत करणं हे त्यांचं ध्येय होतं आणि त्यासाठी त्यांनी अविरत कार्य केलं। डॉक्टर वान बेडेकर यांच्या सामाजिक बांधिलकीचे ध्येय त्यांची पुढची पिढी देखील तितक्याच निष्ठेने पुढे घेऊन जात आहे। असं म्हणतात की सूर्यकुलाशी ज्यांचे नाते त्यांनी थोडा उजेड द्यावा, युगायुगांचा अंधार जेथे पहाटेचा गाव न्यावा। सूर्यकुलाशी असलेल्या नात्याची जाणीव संस्थेशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीला आहे आणि म्हणूनच प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यशाळा आणि उपक्रमांचं आयोजन प्राध्यापक करत असतात। फक्त प्राध्यापकच नाही तर विद्यार्थी देखील ती मेहनत घेत असतात। नुकत्याच खादी या विषयावरती राष्ट्रीय परिषद आपली पार पडली। वर्षभर महाविद्यालयात खादी या विषयाला अनुसरून विविध उपक्रम आपण केले। खादी हे केवळ वस्त्र नाही तर ते एक सामाजिक शस्त्र आहे। हा वैचारिक धागा आपण वर्षभर विणत होतो आणि या निमित्ताने आपण आनंदवनात देखील काही विद्यार्थ्यांनी भेट दिली। सर सांगायला आनंद वाटतो की तिथे विद्यार्थ्यांनी कुष्ठरोगींना खादी विणताना देखील पाहिलं। त्याच्यामुळे त्यांच्यामधली ती सामाजिक कार्याची जाणीव देखील तिथे थोडीफार जागृत झाली। आज इथे सगळे NSSचे विद्यार्थी बसलेले आहेत। NSSचं असं ब्रीद वाक्य आहे, नॉट मी बट यू। या विचाराने हे सगळे विद्यार्थी सामाजिक काम करत असतात। 8 दिवस कॅम्पमध्ये जातात आणि तिथल्या गावांमध्ये ते सामाजिक कार्य करत असतात। मला असं वाटतं की डॉक्टर वान बेडेकर यांचं सामाजिक बांधिलकी जपण्याचं कार्य ही सगळी तरुण पिढी अतिशय निष्ठेने पुढे घेऊन जात आहे। त्यामुळे डॉक्टर वान बेडेकर यांना श्रद्धांजली व्हायची तर ती साधीसुधी नसायला पाहिजे आणि म्हणूनच त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताचं औचित्य साधून आपण ही व्याख्यानमाला सुरू केली। या व्याख्यानमालेच्या निमित्ताने महाविद्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्यानं झाली। डॉक्टर अनिल अवचट, लेखिका माधवी घारपुरे, संपादक गिरीश कुबेर, डॉक्टर दीपक टिळक, सामाजिक कार्यकर्ता निलिमा मिश्रा, गणेश देवी, डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर मंदाकिनी आमटे, पद्मश्री सुधारक ओलवे, पद्मश्री राहीबाई पोपेरे, सचिन पिळगावकर, पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि आजचं हे 43वे पुष्प। महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करावं। शाल, श्रीफळ आणि महाविद्यालयाचा वार्षिक अंक देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत। मी मॅडमना पुन्हा एकदा विनंती करते की त्यांनी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर सर यांचं देखील स्वागत करावं।
थँक्यू मॅडम. मी डॉक्टर महेश पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम यांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. मी प्राध्यापिका इशिता प्रधान मॅडम यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर वाना बेडेकर व्याख्यानमालेचे प्रमुख डॉक्टर महेश पाटील सर यांचं स्वागत करावं. मी मॅडमना पुन्हा एकदा विनंती करते की सौ सुमेधा बेडेकर मॅडम इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करावं. धन्यवाद मॅडम. मी मॅडमना पुन्हा एकदा विनंती करते की सरांचे स्नेही इथे उपस्थित आहेत, दिलीप सर, त्यांचं देखील आपण स्वागत करावं. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. मी इशिता मॅडमना विनंती करते की ग्रंथपाल प्राध्यापक नारायण बारसे सर यांचं देखील स्वागत करावं. धन्यवाद मॅडम. धन्यवाद विद्यार्थी. आपण सरांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत, पण तत्पूर्वी सरांची थोडक्यात ओळख, आपण डॉक्युमेंटरी पाहिलीच आहे त्यामुळे त्यांची ओळख आपल्याला आहेच, पण तरी अगदी थोडक्यात मी ओळख करून देते. एका बाजूला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांच्या पलीकडे जात पद पैसा प्रतिष्ठा आणि आता इंटरनेट मोबाईल आणि फास्ट फूड या आपल्या मूलभूत गरजा झालेल्या आहेत आणि असा एक वर्ग, आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्याच अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष आणि रोजच्या अन्नाची भ्रांत ज्यांना आहे असा एक समाज. या समाजाला आपल्यावर अन्याय होतोय याची जाणीव देखील नसते आणि अशा समाजाकडे जाऊन आपुलकीने त्यांचा हात हातात घेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ज्यांनी केलं ते अर्थात पद्मश्री श्री गजानन माने. अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही लहानपणी सैनिक होण्याची इच्छा उराशी बाळगून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत अवघ्या 16व्या वर्षी भारतीय नौदलात श्री गजानन माने भरती झाले. 1971 सालीच्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये INS कृष्णा या वॉरशिपवरती त्यांचा सक्रिय सहभाग होता. युद्धात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना संग्राम पदक देऊन सन्मानित करण्यात आलं. गजानन माने यांनी भारतीय नौदलामध्ये 12 वर्ष सेवा केली आणि नंतर निवृत्त झाल्यानंतर डोंबिवलीमध्ये राहायला आले आणि तिथे त्यांनी स्वतःचं जीवन समाजकार्यासाठी वाहिलं. निवृत्तीपासून आतापर्यंत सलग 32 वर्ष त्यांनी कुष्ठ रुग्णांसाठी अविरत कार्य केलं. सेवा म्हणून नाही तर एक जबाबदार सैनिकाचं कर्तव्य समजून त्यांनी सामाजिक कार्याचा वसा उचलला. अंधाराच्या खोल गर्तेत अडकलेल्या, समाजाने वाळीत टाकलेल्या आणि बहिष्कृत केलेल्या कुष्ठरुग्णांना श्री गजानन माने यांनी प्रकाशित आणलं. कुष्ठरुग्णांच्या व्याधीवरती उपचार करणारा दवाखाना त्यांनी सुरू केला. त्यांच्या वसाहतीत त्यांनी रोजगाराची विविध साधनं देखील सुरू केली. 40 युवकांना त्यांनी रोजगार दिलं. महिलांना शिवणकामांचं प्रशिक्षण दिलं आणि अशा 900 लोकांचं त्यांनी पुनर्वसन केलं. गजानन माने यांना जपानसारख्या प्रगत देशाने देखील सन्मानित केलेलं आहे. आपण त्यांना ऐकणारच आहोत, पण तत्पूर्वी मी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द इथे मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवर पद्मश्री गजानन माने, विद्याप्रसारक मंडळ कार्याध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर, या उपक्रमाचे प्रमुख डॉक्टर महेश पाटील, मानसी जंगम, इशिता प्रधान, लायब्ररी सायन्स हेड बारसे सर, सौ सुमेधा मॅडम, इतर मित्रवर मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आत्ताच एक वस्तुपाठ मिळाला आपल्याला. टाळ्या आपण सगळे वाजवतो, पण जेव्हा त्या शिस्तीत वाजतात तेव्हा कानाला अधिक गोड लागतात. मला वाटतं आपला समाज हा असाच आहे की आपण एकत्र येणं आणि एकत्र कामाला वाहून घेतलं तर त्याचे पडसाद अधिक चांगले उमटत असतात असं मला वाटतं. PhDच्या अभ्यासाच्या वेळेस पालघर पट्ट्यातला एक शैक्षणिक प्रयोग घेतला होता. तिथे काही डॉक्टर्स, नवशिके डॉक्टर्स इंटर्नशिप करत होते आणि सोशल मेडिसिन असा त्यांचा विषय होता. त्यातल्या एका डॉक्टरनी सांगितलेली त्याचे अनुभव. पहिलाच दिवस इंटर्नशिपचा, पालघरमधलं आतलं गाव, आणि अमुक एक बाई, एक आदिवासी बाई सारखी म्हणत होती, माझ्या
नवऱ्याला बरं करा, डॉक्टर माझ्या नवऱ्याला बरं करा. तो काही इथे यायला मागत नाही. आणि तो साधारण शिकलेला होता, नवशिका डॉक्टर, की लेप्रेसी किंवा कुष्ठरोग आता संपूर्ण नामशेष झालेला आहे. आणि जेव्हा तो त्या बाईबरोबर तिच्या नवऱ्याला बघायला गेला तेव्हा तो इतका झडून गेलेला होता की तो म्हणाला, माझ्या आयुष्यात एवढा धक्का, रुग्ण बघून एवढा धक्का मला कधीही बसलेला नव्हता. हे ऐकलं, ते ऐकताना सुद्धा आमच्या अंगावर शहारा आला. तर त्या डॉक्टरला ते बघताना काय झालं असेल हा मी विचार करू शकते. आणि अशा ह्याच्यात काहीही मेडिकल बॅकग्राऊंड नसताना आज आपले जे प्रमुख पाहुणे आहेत ते अशा मंडळींच्या सहवासात राहून त्यांची सेवा त्यांनी केलेली आहे. हे काहीतरी खूपच ग्रेट आहे. मानसी मॅडमनी खूप छान ओळख करून दिली आपल्या ह्या कार्यक्रमाची. आणि त्यांनी सांगितलं की स्वप्न साकारत आहे, एक आयडियालिझम उराशी बाळगून बेडेकर फॅमिली पिढ्यानपिढ्या हे कार्य पुढे नेते. मला असं वाटतं की असे डोंगर असतात ना की जिथे आपण बोललो की त्याचा पडसाद येतो. ही व्याख्यान मला आपल्या आयडिओलॉजीचा पडसाद वाटतो. जे काम आपण इथे कमिटमेंटनी करतोय त्याचे पडसाद आपल्याला आजच्या पाहुण्यांसारख्या उत्तम पाहुण्यांमधनं मिळत असतात. त्यांच्याकडनं शिकून घ्या. नॉट मी बट यू हे तुम्ही पाठांतर केलेलं आहे सगळ्या NSSच्या मुलांनी. पण म्हणजे नेमकं काय आणि कुठंपर्यंत आपण हे नॉट मी बट यू साकारू शकतो ह्याचे वस्तुपाठ तुम्हाला अशा व्याख्यानमालेमधून मिळत असतात. तर भरपूर शुभेच्छा तुम्हा सर्व मंडळींना. उद्या तुमच्यातलं कोणीतरी इथे असू देत असा आशीर्वाद मी तुम्हाला देते आणि प्रणाम करून कार्यक्रम पुढे न्यावा असं म्हणते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मी विदा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर सर यांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द. मित्र, विद्याप्रसारक मंडळ एक शैक्षणिक संस्था आहे आणि पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे व्यक्तिमत्व विकासाकरता अशा महान व्यक्तींचे विचार ऐकणं हे फार महत्त्वाचं असतं. मी कालच म्हटलं, आजही सांगतो आहे की नंबर 2चा देश आहे लोकसंख्येच्या बाबतीत, पण संशोधन किंवा बाकीच्या क्षेत्रामध्ये भारत हा फारच खालच्या थराला आहे. आता ही तुमच्या पिढीची जबाबदारी आहे की तुमच्यामध्ये ती क्षमता आहे, कुठेही आपल्याला कमी लेखू नका, पण त्या जिद्दीने कामाला लागा. काहीतरी देशाकरता आपल्याला करायला लागतं. देशाचं संरक्षण हा एक भाग झाला, पण संरक्षण परंपरागत संरक्षणाच्या पलीकडे आता संरक्षण गेलेलं आहे. संशोधन आहे, शिक्षण आहे, समाजसेवा आहे, अनेक क्षेत्र आज उपलब्ध आहेत. मी आपल्याला विनंती करेन की ह्या शिक्षण संस्थेतनं बाहेर पडताना काहीतरी हा विचार घेऊन बाहेर पडावा आणि आपल्या महान वक्त्यांचं आजचं भाषण हे त्याचाच एक भाग आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांची ओळख तर आपण ऐकलीच आहे, तर आपण लगेचच त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सरांनी जे कार्य केलं त्याच्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. त्याच्यामधलाच माजी सैनिक उत्कृष्ट सेवा पुरस्कार, आयकॉन ऑफ महाराष्ट्र, कोकण भूषण आणि अर्थात 2023 साली सामाजिक कार्याच्या क्षेत्रात भारत सरकारने 4था सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात पद्मश्री या पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आलं. आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी वाजवूयात. सर, सर्वात प्रथम तुमचं अत्यंत मनापासून स्वागत. अशी एक ओळ आपण ऐकलेली आहे की लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. सरांनी याच ओळींप्रमाणे सर कधीच थांबले नाहीत. म्हणजे सेवानिवृत्ती घेतल्यानंतर पण अनेक वर्ष ते समाजकार्य करत राहिले आणि करत आहेत. सर, मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारावासा वाटतो. असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. म्हणजे एखादा श्रेष्ठ व्यक्ती आणि एखादं ऋषितुल्य व्यक्तिमत्व जे असतं ते सहज मोठं होत नाही. कुठेतरी बालपणामध्ये ते एक असं वातावरण, पोषक वातावरण लाभतं. तर तुमचं बालपण कसं होतं आणि तुम्हाला हे जे समाजसेवा किंवा राष्ट्रसेवेचं पोषक वातावरण त्या काळात तुम्हाला मिळालं का? नमस्कार. जय हिंद. अजून जोरात जय हिंद. धन्यवाद. सर्वप्रथम
बेडेकर व्यवस्थापनाला धन्यवाद देतो. त्यांनी आज मला इथे बोलवलं आणि माझा आवडीचा विषय विद्यार्थ्यांच्यावर बोलणं ही संधी उपलब्ध करून दिली. धन्यवाद. मॅडम, आपला जो पहिला प्रश्न आहे, माझं बालपण, साधारणतः मी अत्यंत गरीब घरात जन्मलो. माझे वडील एक सामान्य मिल कामगार होते, कायम आजारी असायचे आणि आम्ही 7 भावंड होतो. मी घरी फी भरायला पैसे नसायचे. अशा परिस्थितीमध्ये वडील आजारी, घरी सगळी भावंड, 3 बहिणी, आम्ही 4 भाऊ. मी असा विचार केला की वडिलांना आपण थोडासा हातभार लावू शकतो आणि म्हणून मी सकाळी शाळेत जायचो. नवभारत विद्यालय जे दादरला आहे तिचा विद्यार्थी आहे आणि दुपारी 2 ते संध्याकाळी 6-6:30 पर्यंत मी एका छोट्याशा वर्कशॉपमध्ये सफाई कामगार म्हणून काम करायचो. चहा आणून देणं, ती भांडी विसळणं, संध्याकाळी वर्कशॉप झाडू मारून बंद करणं. पण हे करताना 1962 साली जे भारत चीनचं युद्ध झालं त्याचा माझ्या मनावरती मोठा परिणाम झाला आणि मला जाणवलं की सैनिक किती महत्त्वाचा असतो ते, आणि आपण सैनिक व्हायचं हे बीज त्या वयाच्या 13व्या वर्षी माझ्यामध्ये रुजलं आणि त्याप्रमाणे मी माझी वाटचाल सुरू केली. योगायोगाने वयाच्या 14व्या वर्षीच देशाने जेव्हा एक संरक्षण निधीची हाक दिली होती, आर्थिक तुटवडा होता आणि त्यावेळेस माननीय स्वर्गीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरूजींनी एक अपील केलं होतं की देशाच्या नागरिकांनी देशाच्या पाठीमागे आर्थिकदृष्ट्या उभं राहायचं आहे. ते सर्क्युलर सगळीकडे फिरलं. माझ्याही शाळेत आलं. मला आनंद वाटतो सांगायला, कविवीर नारायण सूर्यगुरुजी हे माझे शिक्षक होते. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, एवढ्या मोठ्या कविवरच्या हाताखाली मी शिकलो. ते सर्क्युलर जे आमच्या शाळेमध्ये आले तेव्हा मी सुरुवातीला सांगितलं, सर तुम्ही नका करू, मी ही जबाबदारी घेतो, मी प्रत्येक विद्यार्थ्याच्याकडे जाईन आणि निधी जमा करेन. त्या काळामध्ये 1 पैसा 2 पैसे असे आम्ही 450 रुपये जवळजवळ जमा केले. प्रिन्सिपल मॅडमला जेव्हा समजलं की गजानन आणि त्याच्या मित्राने प्रत्येक विद्यार्थ्याच्याकडे जाऊन हा निधी जमा केलेला आहे, शी वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. त्यामध्ये म्हणे तू माझ्याबरोबर मंत्रालयात यायचं आहे, तेव्हा सचिवालय म्हणायचे. आणि योगायोग असा होता की त्यावेळेला यशवंतरावजी चव्हाण जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना तडकाफडकी संरक्षण मंत्र्यांची जबाबदारी भारत सरकारने सोपवली होती. आणि जेव्हा आम्ही सचिवालयात गेलो तो निधी एका ठिकाणी डिपॉझिट केला आणि लॉनवरती यशवंतराव चव्हाणजी लोकांना भेटत होते आणि आम्ही 2 लहान मुलं होते त्याच्यामध्ये. यशवंतरावजी असं पाहिजे, 2 लहान मुलं या मैदानात काय करतात, इथे या लॉनमध्ये का फिरतायत. आमच्याकडे माझ्या प्रिन्सिपल मॅडम होत्या, त्यांनी त्यांना जवळ बोलवलं आणि विचारलं की ही 2 मुलं इथे तुमच्याबरोबर काय करतात. त्यावेळेस आमच्या प्रिन्सिपल मॅडमनी यशवंतराव चव्हाणजींना सांगितलं की ही 2 मुलं आहेत की ज्यांनी तुमच्या अपीलला साथ देऊन विद्यार्थ्यांच्याकडून निधी जमा केलेला आहे संरक्षणासाठी आणि तो आम्ही इथे आता डिपॉझिट केलेला आहे. यशवंतरावजींनी मला जवळ बोलवलं, माझ्या खांद्यावरती हात ठेवला आणि बोलले, मुला तुझ्यासारख्या मुलांची देशाला गरज आहे. दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट ऑफ माय लाईफ. आणि तिथे मी डिसाईड केलं की मी सैनिक होणार. आणि त्यानंतर मी माझं शिक्षण चालू होतं, माहिती घेतो सैनिक कसा होता येते, कारण तेव्हा मी 14 वर्षाचा होतो, 16 वर्षाचा, भरती होता येत नाही. आईला एकदा मी सहज बोलून गेलो की मला सैनिक व्हायचं. आई बोली काय डोकं फिरलं का तुझं, तू इतकं उन्हाळ आहेस, तू उदंड मस्ती करणार आहेस, तू तिथे जाऊन पण मनगडी करशील. हा आईचा विश्वास होता माझ्यावरती. प्रत्येक आईला उन्हाळ मला जास्त आवडतं, प्रेम असते जास्त. पण मी ते सगळं बाजूला ठेवून 1965ला जेव्हा युद्ध सुरू झालं भारत पाकिस्तानचं, मेला सुरू झालं आणि जूनमध्ये मी सैन्यात भरती झालो. वडील नाराज होते पण माझ्या हट्टापोटी त्यांचं काही चाललं नाही. आणि त्याप्रमाणे मी वयाच्या 16व्या वर्षी नाविक दलात भरती झालो. स्वप्न एकच होतं की एकदा तरी मला युद्धात सहभागी होता यायला पाहिजे, ही जिद्द होती माझी. तुम्ही पुढचा प्रश्न विचारू शकता.
सरांनी जसं स्वप्न पाहिलं, आपण असं म्हणतो ना की स्वप्न पाहणं छान असतं, की छान आपण स्वप्न रंगवतो, पण जेव्हा सत्यामध्ये जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये तिथे काम करतो आणि सैन्यात भरती होतो, युद्धात जातो, तो प्रसंग जास्त संघर्षमय असतो. 1971 सालच्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये सरांचा सहभाग होता. युद्ध आपण तर मोस्टली टेलिव्हिजनमध्ये किंवा चित्रपटांमध्ये पाहिलेले आहेत, पण जेव्हा ॲक्च्युअलमध्ये जेव्हा आपण प्रत्यक्ष तिथे सहभागी असतो तेव्हा तो संघर्ष जास्त कठीण असतो. मला सर तुम्हाला हे विचारायला आवडेल की 71 सालच्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये तुम्ही सहभागी झाला होतात आणि अर्थात त्यावेळेसचा जो विजय होता तो तुम्ही प्रत्यक्ष पाहिला होता, तर त्यावेळेसचा अनुभव कसा होता? हा अनुभव खूप भयानक आहे. भयानक असं आहे, त्याच्यामध्ये आनंद आणि दुःख दोन्ही होते त्याच्यामध्ये. मुळात 1971चं युद्ध हे पूर्ण प्लॅनिंग करून केलेलं युद्ध होतं. भारताच्या सरकार यंत्रणेने ठरवलेलं होतं की पाकिस्तानला हीच वेळ आहे योग्य धडा शिकवण्याची, आणि त्याप्रमाणे जवळजवळ मार्चपासून त्याची पूर्वतयारी सुरू होती. खूप मोठा विषय आहे, मी तुम्हाला मिनिमम करून सांगतो कारण वेळेचं बंधन आहे. जनरल माणिकशहा, फील्ड मार्शल माणिकशहा यांनी सूत्र हातात घेतली. तिन्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्सची पूर्ण यंत्रणा मजबूत केली. इंदिरा गांधीजी आणि तेव्हाचे संरक्षण मंत्री यांची अशी इच्छा होती की मेमध्ये पाकिस्तानवरती अटॅक करायचं, परंतु माणिकशहा हे स्वतःच्या निर्णयाला फार ठाम होते. त्यांनी त्याच क्षणी माननीय पंतप्रधानांना सांगितलं, मी आत्ता युद्ध करू शकण्याची माझी तयारी नाही आहे, तुम्ही मला वेळ द्या, मी तुम्हाला युद्ध जिंकून दाखवतो. वास्तविक इंदिरा गांधींना एवढं स्पष्ट बोलणं म्हणजे फार कठीण होतं. शी वॉज व्हेरी स्ट्रिक्ट, पण त्यांनी ते पटवून दिलं आणि त्याप्रमाणे त्यांनी सूत्र हातात घेऊन पूर्ण तयारी केली. आणि 4 डिसेंबर 1971चा दिवस मुकरर केला गेला की आपण पाकिस्तानवरती अटॅक करायचा आहे. दुर्दैवाने पाकिस्तानने 3 डिसेंबरला इंडियन नेव्हीच्या जामनगर या बेस कॅम्पवरती अटॅक केला. त्यावेळेस पंतप्रधान राजधानीत नव्हत्या, संरक्षण मंत्री राजधानीत नव्हते. जनरल माणिकशहांनी सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आणि वॉर डिक्लेअर केलं. युद्ध रचनेप्रमाणे आम्ही म्हणजे माझं शिप आणि इतर 9 शिप्स असे आम्ही कराची बंदराच्या आसपास आम्ही विखरलेले होतो. पेट्रोलिंग हे आमचं कर्तव्य होतं. आणि बरोबर 4 तारीखला संध्याकाळी आम्हाला आदेश आले की कराची अटॅक करायचे. आमच्याबरोबर 2 मिसाईल्स होत्या. या मिसाईल्स खूप प्रभावी असतात, त्यांना गायडेड मिसाईल्स असतात आणि ते टार्गेटला जाऊन हिट करतात. तर त्याप्रमाणे संध्याकाळी 6:30 पावणे 7च्या दरम्यान आम्ही त्या 2 छोट्या मिसाईल्सला घेऊन कराची बंदराच्या अगदी जवळ गेलो. जवळ गेल्यानंतर एका ठराविक वेळेला आमच्यातले एक निपट नावाची एक मिसाईल होती, तिने कराचीवरती पहिलं मिसाईल फायर केलं आणि त्याच्या पाठोपाठ निर्घट एक दुसरी मिसाईल उडत होती, त्यांनी फायरिंग केल्याच्या नंतर जे घडलं ते आयुष्यात मी कधीच विसरणार नाही. आम्ही कराची बंदरातून बाहेर युद्धाच्यासाठी बाहेर पडणाऱ्या त्यांच्या अतिप्रभावी अशा खैबर जहाजाला जे पूर्णपणे लोडेड होतं आणि 2 माइनस्वीपर्स यांना आम्ही ॲट ए टाइम जलसामध्ये दिली. 1 मिनिटामध्ये पाकिस्तानचं ते प्रभावी जहाज आम्ही पाण्यात बुडवून टाकलं. त्याचबरोबर 2 मिसाईल्स माइनस्वीपर्स म्हणजे कसं असतं की पाण्यामध्ये देखील माइन्स टाकले जातात. ते त्या ऑब्जेक्टला हिट झालं की ते ब्लास्ट होतात, त्या जहाजाला धोका होऊ शकतो. ते ती 2 माइनस्वीपर्स डिस्ट्रॉय केली आणि मर्चंट शिप होती 2. ती मर्चंट शिप व्यापारी जहाजं नव्हती, तर ती पाकिस्तानसाठी शस्त्र घेऊन पाण्यात उतरत होती. अशा 5 जहाजांना आम्ही ॲट ए टाइम जलसामध्ये दिली आणि त्याच वेळेला भारताच्या एअरफोर्सने कराची बंदरावरती अटॅक करून अख्खं कराची बंदर पेटवून दिलं. आणि हे
केवळ पुढच्या एक 7 ते 8 तासामध्ये सगळं झालं आणि कराची बंदर पेटायला लागलं. आणि ते त्या परिस्थितीत 3 दिवस कराची बंदर पेटत होतं. त्यांनी सूर्य पाहिला नाही. पूर्ण बरबाद करून टाकलं कराची. त्यावेळेस इंडियन नेव्हीचं नाव जगामध्ये प्रसिद्ध झालं की इंडियन नेव्ही एवढी पॉवरफुल आहे. पण या आनंदाबरोबरच काही दुःखद घटना पण झाल्या. 9 डिसेंबर 1971ला आमचंच एक वॉरशिप आयएनएस कुकरी, कदाचित तुम्ही इतिहासामध्ये वाचलं असाल, फायटर शिप होतं. आणि ते 9 तारीखला संध्याकाळी कांडला हे जे बंदर आहे त्याच्या आसपास पेट्रोलिंगला होतं. आणि तिथे पाकिस्तानची हंगोरा नावाची एक पाणबुडी होती. संध्याकाळी 7, सव्वा 7च्या दरम्याने या हंगोरा पाणबुडीने कुकरीवरती अटॅक केला. 2 टॉर्पिडो हिट झाल्या. कुकरी फक्त 45 सेकंदामध्ये कुकरीला जलसमाधी मिळाली. 260 पैकी जवळजवळ 162 माझे स्नेही त्याच्यामध्ये मयत झाले, शहीद झाले. मी मयत म्हणणार नाही, ते शहीद झाले. त्याच वेळेला त्या जहाजावरती काही कमांडिंग ऑफिसर होते, एम एन मुल्ला म्हणून. त्या कॅप्टनना स्वतःचा जीव वाचवण्याची पूर्ण संधी होती. त्यांच्या बाजूला एक लाईफ जॅकेट पडलेलं होतं, पण त्यांनी ते उचललं नाही. त्यांनी त्या जहाजाबरोबर जलसमाधी घेतली आणि ते अजरामर झाले. एम एन मुल्ला हे नाव इतिहासामध्ये कायमस्वरूपी अजरामर झालेलं नाव आहे. हे दुःखही होतं, कारण त्याच्याबरोबर मी ज्यांच्या हाताखाली शिकलो, ज्यांच्याबरोबर मी ट्रेनिंग घेतलं, असे माझे अनेक मित्र त्या शिपमध्ये होते. हे युद्ध 18 तारखेला युद्ध मला सह्या झाल्या. आणि ज्या वेळेस आम्ही कधी स्वप्नात जेव्हा युद्ध असं विचार केला नव्हता की आम्ही परत मायभूमीत किंवा मुंबई बंदराला परत येऊ म्हणून, पण आशाच नव्हती. वरती आकाश, खाली समुद्र, कधी काही होऊ शकतं. आणि नेव्हीच्या सैनिकाचं जीवन एक क्षणिक असते. जरी वार नसेल तरी तो कायम संकटाशीच खेळत असतो. मित्रांनो, ज्या वेळेस 21 डिसेंबरला आम्ही मुंबई बंदराच्या जवळ आलो आणि तो किनारा पाहिला, ताजमहाल हॉटेल समुद्र लांबून दिसतं ते, आणि जो जल्लोष, जो आनंद झाला ना, त्याचं मी वर्णन करू शकत नाही. त्याच्यानंतर जेव्हा मी शिपमधून बाहेर आलो, टॅक्सीवाले होते, इतर आम पब्लिक होते, तेव्हा युनिफॉर्म घालून बाहेर यावं लागायचं. तो उत्साह, जे स्वागत व्हायचं ना, ते मी तुम्हाला नाही वर्णन करू शकत. टॅक्सीवाल्याने कधी आमच्याकडे पैसे घेतले नाहीत. स्टेशनला जायचं झालं तरी, साहब आप तो सैनिक आहे, आप हमारी जान आहे, हे प्रेम त्यांनी आम्हाला दिलं. एका सैनिकाला खूप मान असतो हे आम्हाला तेव्हा जाणवलं. पण तो सैनिक स्वतःचा जीव मुठीत घेऊन तुमचं रक्षण करत असतो, हे तितकंच महत्त्वाचं आहे. खरंय, सैनिकाला मान मिळतो तो असाच मिळत नाही. कारण देशासाठी त्याग करण्याची त्यांची जी तयारी असते, मला असं वाटतं की त्यांच्याशिवाय इतर कोणाला ते सहज शक्य होणं म्हणजे शक्य नाही आहे. सरांचं वय या भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये केवळ 20 वर्षाचे होते सर, आणि 20व्या वर्षी त्यांनी हे भारत पाकिस्तानचं युद्ध अनुभवलेलं आहे. सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही 12 वर्ष सैन्यामध्ये काम केलं आणि देशासाठी काम केलं, त्याच्यानंतर तुम्ही स्वेच्छानिवृत्ती घेतली, त्यानंतर तुम्हाला समाजकार्य करावंसं केव्हा वाटलं, म्हणजे त्याची ठिणगी कधी पडली? मी 1976ला सैन्यातून बाहेर पडल्यानंतर, तेव्हा मी बॅचलर होतो. काही गोष्टी अशा असतात, विवाह नंतर घराचं बस्तान बसवणं, हे सगळं करताना मी डोंबिवलीला राहायला आलो. ही डोंबिवली ही जी भूमी आहे ना, ही माझ्यासाठी खूप पवित्र आहे. इथे आल्यानंतर 1986-87 साली तिथे काही स्थानिक प्रॉब्लेम होते आणि ते मला योग्य वाटत नव्हतं. मी आजही कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही. मी स्वतः ते आव्हान म्हटलं, ह्या लोकांना जर, ह्या नागरिकांना जर वाचवायचं असेल तर आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मी, माझी एक पद्धत आहे, कुठल्याही गोष्टीचं प्लॅन करायचं आणि त्याप्रमाणे प्लॅनिंग करून मी डोंबिवलीमधले 2 महत्त्वाचे प्रश्न होते. एक, रेल्वेवरती ब्रिज बांधणं, कारण ॲक्सिडेंट्स खूप व्हायचे शाळा
मध्ये जाणारी लहान मुलं होती, ज्येष्ठ नागरिक होते. पावसाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी भरून घरात पाणी लोकांचं नुकसान व्हायचं. ही दोन्ही आव्हानं मी स्वीकारली आणि 1996 साली हे दोन्ही प्रश्न सोडवले. पण हे सर्व करत असताना ज्या कल्याण महापालिकेकडे मी जात होतो तर माझ्या नेहमी लक्षात यायचं की कल्याणला एका अशा पर्टिक्युलर ठिकाणी एक बकाल वस्ती होती. झोपड्या, धूर यायचा तिथे, काय म्हणजे ते न बोलण्यासारखं. मला एक उत्सुकता होती आणि माझ्यातला सैनिक मला नेहमी सांगायचा की इथे काहीतरी आहे आणि माझे पाय तिकडे ओढले जायचे. बघा कसा योगायोग असतो ते. असं मला एक आकर्षण निर्माण झालं त्यांच्याबद्दल. आपण जाऊन जाणूया काय आहे ते समजून घ्या. जर का आपण त्यांना काय मदत करू शकलो तर निश्चित करायची आहे. मी जेव्हा गेलो तिथे ती महारोगी, आजच्या दिवसात महारोगी म्हणणे गुन्हा आहे, लेप्रसीची वसाहत होती. कुष्ठरुग्ण तिथे राहत होते. मला कोणीही कधीही सांगितलं नाही की तू समाजकार्य कर. मी कधी समाजकार्य करत नाही. आजही मी एका सैनिकाचंच कर्तव्य पार पडत आहे आणि सैनिक हा कधीही निवृत्त होत नाही, पण त्याने त्याच्या जबाबदारीची जाणीव ठेवायला पाहिजे आणि ते लक्षात घेऊन मी आजपर्यंत एका सैनिकाचं कर्तव्य करतो. हे करत असताना ज्या वेळेस मी त्या वसाहतीमध्ये गेलो तिथली ती भयानकता पाहिली आणि मी माझा निर्णय केला की आता आपलं जेवढं शक्य होईल तेवढ्या यांच्या हिताचंच काम करायचं आणि त्याप्रमाणे मी माझी आखणी करून माझ्या कामाला सुरुवात केली. बरोबर. सर, कुष्ठरोग्यांसोबत काम करणं म्हणजे त्यांना उपचारासाठी तयार करणं तसं सोपं नाही आहे, कारण त्यांना मानसिक आधार द्यावा लागतो. मुळात त्यांना हेच माहीत नसतं की आपण मुख्य प्रवाहात यायला हवं किंवा आपल्यावर काहीतरी अन्याय होतो किंवा आपल्याला जो त्रास होतोय हे सगळं, या सगळ्याची त्यांना जाणीव नसते. मी असं सुद्धा ऐकलंय की सर, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कुष्ठरोग्यांना भेटायला गेला होतात तेव्हा त्यांनी तुम्हाला असं विचारलं होतं की तुम्ही कुठल्या राजकीय पक्षाचे आहात का, तुम्ही इथे कशासाठी आलाय. तर मग हा अनुभव कसा होता की त्यांना उपचारासाठी तयार करायचंय? ज्या वेळेस मी प्रथम 1988 साली त्या वसाहतीमध्ये गेलो ते सर्व चित्र पाहिलं मी थोडंसं हादरून गेलो. कारण ते पेशंट्स, त्यांच्या जखमा, त्यांचे व्यवसाय, त्यांचे अवतार हे पाहून मला सुद्धा थोडंसं मी कचरलो की आपण काम करू शकू की नाही. पण माझं एक ब्रीद आहे, मी उचललेलं पाऊल मागे घेत नाही, ठरलेले निर्णय बदलत नाही. माझ्यासमोर माझे सर बसलेले आहेत, त्यांना याची पूर्ण माहिती आहे. मी हातात घेतलेलं काम अर्धवट सोडत नाही. तर मी निर्णय केला की आता ह्याच्यातून मार्ग तर काढायला पाहिजे. म्हणून मी भीत माझ्या घरी माझ्या पत्नीला विषय बोलून टाकले, असा असा विषय आहे आणि मी आता इथून पुढे लेप्रसीसाठी काम करणार आहे. यू विल नॉट बिलीव्ह. तिने भांडी बाजूला ठेवली आणि हात जोडले आणि म्हणाले असं काही करू नका. ठीक आहे, शेवटी तो रोग आहे. आपली 2 लहान मुलं आहेत, तुम्ही त्यांचा विचार करा. म्हटलं काही होणार नाही, मी स्वतःची काळजी घेऊन हे काम करेन. आणि माझ्या मिसेसला माहिती होतं की मी उचललेलं पाऊल मागे घेत नाही. कारण ज्यावेळेस मी डोंबिवली 2-3 महत्त्वाची कामं केली तेव्हा डोंबिवलीकरांनी मला एक घरचा अयर दिलेलं आहे. स्पष्ट सांगतो, मला डोंबिवली सोडून जा म्हणून सांगितलेलं होतं. तुझे हातपाय तोडून हातात देऊ, हा अयर मला डोंबिवलीकरांनी दिला. पण मी मागे हटलो नाही. मी घेतलेलं उद्दिष्ट पूर्ण केलं आणि नंतर मात्र डोंबिवलीत कोणतंही विधायक काम करत नाही. पण ज्या क्षेत्रात मी गेलो होतो लेप्रसींच्या, ते करायचंच होतं मला. सुरुवातीला त्यांचे काही मंडळी आहेत तिथे. महत्त्वाचं म्हणजे आधी सगळ्यात पहिलं म्हणजे ते सगळे अवैध धंदे करायचे. दारू गाळणं, पोचवणं, विकणं. त्यांच्या महिला पण तेच करायच्या, तरुण मुलं पण तेच करायचे. नंतर जे पैसे हातात ते जुगार खेळायचे. हे सगळं भयानक होतं. ज्यावेळेस मी त्यांच्यात 1-2 प्रमुख मंडळींना भेटलो आणि चर्चा केली तर त्यांनी मला सगळ्यात पहिला प्रश्न विचारला, तू माझ्यासाठी आमच्यासाठी काय करणार, तू तर एकटाच आहेस, तुझा कोणता पक्ष आहे का? म्हटलं नाही. तुझं मंडळ आहे का? म्हटलं नाही. मग तू एकटा काय करणार आहेस? इथे भले भले येऊन परत जातात, आमच्या संस्थेचे नावं घेतात आणि पैसे उघडतात. हा त्यांचा अनुभव होता.
आणि म्हणून ते सर्वसामान्य माणसाला जवळ करत नाही. प्रश्न माझ्यासाठी फार बिकट होता. याच्यातून तर मार्ग काढायलाच पाहिजे. मी जवळजवळ 1 महिनाभर दर 2 दिवसांनी त्यांच्याकडे जायचो. शेवटी त्यांच्यात जे मुख्य होते ते बोलले, तुला काय करायचे ती तरी एकदा सांग. म्हटलं तुमची अडचणी तर सांगा, मग मी बोलेन तुमच्याशी. ते बोले, आम्हाला औषधं नाही मिळत, आम्ही दवाखान्यात गेलो आम्हाला कोण ट्रीटमेंट देत नाही, आमच्या अनेक समस्या आहेत, तू काय करशील. म्हटलं सगळ्यात पहिलं तुम्हाला काय पाहिजे, औषधं पाहिजेत. आता काय करता तुम्ही. आम्ही वर्सोवाला जातो किंवा आसनगावला जातो किंवा वडाळ्याला जातो, अगदीच नाही तर कोंडव्याला जातो ट्रीटमेंटसाठी. लक्षात ठेवा, हा रोगी जो आहे ना, हा ज्यावेळेस हा प्रवास करतो, हा पॉझिटिव्ह खूप मोठा विषय आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह वगैरे ते मी सगळं तुम्हाला सांगू बसणार नाही, कारण वेळच पुरणार नाही. तर हे एजंट आहेत रोग कॅरी करणारे. त्यांच्या शिंकड्यातून, खोकड्यातून, जखमातून असंख्य जंतू बाहेर पडत असतात. मी जर विचार केला की म्हटलं असं जर राहिलं तर अख्खा डोंबिवली कल्याण बरबाद होऊन जाईल. म्हणून मी सगळ्यात पहिलं काय काम केलं असेल तर त्यांच्यासाठी दवाखाना चालू करायचा. महापालिकेला अप्रोच केला, त्यांना सांगितलं, बाबा तुमच्याकडे सोय नाही आहे, पण जिथे हे रुग्ण राहत आहेत तिथे त्यावेळी 375 लेप्रसी पेशंट्स होते. लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते, कारण ते सगळे पॉझिटिव्ह. म्हणजे एक लेप्रसी पेशंट हा जवळजवळ 100 ते 125 लोकांना घातलेला असतो. एवढी भयानक त्या रोगामध्ये आहे. आपण म्हणतो टचबिलिटी होत नाही, स्पर्शाने होत नाही, अनुषंगाने, असं नाही आहे. होतो, नाही असं नाही, पण तो किती प्रमाणात आहे आणि तुमची रेसिस्टंट पॉवर किती स्ट्रॉंग आहे याच्यावरती अवलंबून असतं सगळं. आता बाबा आमटेजी त्यांच्यामध्ये काम केलं आहे, इंदुताई पटवर्धनांनी काम केलं आहे, मदर तेरेसांनी काम केलं आहे, शिवाजीराव पटवर्धनांनी काम केलेलं आहे. पण या सगळ्यांची इम्युनिटी पॉवर फार स्ट्रॉंग, म्हणून ह्यांना कधी आजार झाले नाही. आणि सुदैवाने मी त्याच्यात एक निघालो. कदाचित माझी इम्युनिटी स्ट्रॉंग असेल, मला कसलाही किंवा मला किंवा माझ्या मुलाला त्रास झाला नाही आजपर्यंत. तर मी महापालिकेकडे अप्रोच केलं, त्यांना पटवून दिलं ही भयानकता किती आहे. आणि शिवाय लेप्रसी इरिडिकेशन आणि रिहॅबिलिटेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा प्रोग्राम आहे. मी त्याला हातभार म्हटलं ठीक आहे. मग त्याप्रमाणे मी त्यांच्याकडे क्लिनिक चालू करून घेतली छोटीशी, त्यांच्याच वसतीमध्ये, छोट्याशा एका झोपडीमध्ये आम्ही दवाखाना चालू केला. त्याचा फायदा असा झाला की दवाखान्यामुळे त्यांना महापालिकेकडून औषधं मिळायला लागली, मलमपट्टीचं साधन मिळायला लागलं. त्यांना थोडासा माझ्यावरती विश्वास निर्माण झाला की माणूस काहीतरी आपल्यासाठी करू शकतो. कारण ज्या महापालिका क्षेत्रात आपण राहून देखील आपल्याला औषध मिळत नाही, ट्रीटमेंट मिळत नाही, ते आपल्याला चालू करून दिले. हळूहळू मी माझ्या पद्धतीप्रमाणे पुढे 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 जात जात एक चांगल्यापैकी क्लिनिक तिथे चालू केलं. त्यामुळे पेशंट्सना गोळ्या ट्रीटमेंट सुरू झाली. 100% यशस्वी झालो नाही, परंतु ही सुरुवात होती आणि त्याचा फायदा झाला की लोकांचा माझ्यामध्ये एक विश्वास निर्माण झाला की हा माणूस काहीतरी करू शकतो. त्याच्यानंतर आम्ही आता ही औषधं महापालिकेकडे प्रोव्हिजन नव्हती, म्हणून मी बजेटमधून 2 लाखाची औषधाची प्रोव्हिजन करून घेतली. कुष्ठरुग्णांसाठी औषधाची बजेट प्रोव्हिजन करणारी कल्याण डोंबिवली महापालिका पहिली निघाली. आणि आज दरवर्षी आमच्याकडे 25 लाखाचं बजेट प्रोव्हिजन महापालिका करते आमच्या कुष्ठरुग्ण संस्थेसाठी. कोणत्याही महापालिकेत महाराष्ट्रात होत नाही, पण आमच्याकडे आम्ही करून घेतलेलं आहे. नंतर त्यांच्यासाठी महापालिकेचे डॉक्टर्स, त्यांना व्हिजिटला बोलवायचं. ही बातमी आम्ही असिस्टंट डायरेक्टर हेल्थ महाराष्ट्र शासन त्यांच्यापर्यंत पोहोचवली. तिकडचे डॉक्टर्स यायला लागले. त्यामुळे आता दर आठवड्याला डॉक्टर दोन्ही ठिकाणी येतात, पेशंटला तपासतात, त्यांना ट्रीटमेंट देतात. आता हे सगळं करत असताना मी केवळ त्यांचा रोग आणि थांबलो नाही, मला त्यांना त्या अवैध धंद्यातून बाहेर काढायचं होतं. जोपर्यंत मी त्यांच्यासाठी रोजगाराचं काही साधन उपलब्ध करत नाही तोपर्यंत धंद्यातून बाहेर पडणं हे ठाम होतं. आणि म्हणून मी त्यांच्यातलेच रुग्णांच्या पैकी त्यांची मुलं जी निरोगी आहेत अशांच्यासाठी महापालिकेने शब्द टाकला की या मुलांना तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटला सेवेत घेतलं तर बरं होईल. तुम्हाला सांगतो, UPS मधून जे महाराष्ट्राचे आता जे निवडचे कमिशनर होते आणि चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र माझे चांगले मित्र आहेत आजही, तर ते बोलले माने हरकत नाही,
आपण प्रयत्न करूया. आणि त्यांनी सुरुवातीला 8 लेपर्सींची 8 मुलं महापालिकेत कामाला घेतली. होत 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 आज माझी 43 मुलं कल्याण महापालिकेत लेपर्सींचीच मुलं कामाला आहेत. आता त्यांच्यातले काही रिटायर्ड झाले, त्यांची मुलं कामाला आली. हे केल्यानंतर मी ज्या 43 किंवा सुरुवातीला जे 8-10 मुलं होती त्यांच्या आईवडिलांना सांगितलं, मी तुम्हाला तुमच्या मुलाला रोजगार दिलेला आहे, तुम्ही या धंद्यातून बाहेर पडायचे, तुम्ही हे करू नका. थोडंसं कठीण होतं ते, कारण त्याच्यामध्ये इझी मनी आहे. बरोबर. एक त्या देशी दारूचं एक बोटली पोचवली की 100 रुपये मिळून जायचे, त्याच्यातून बाहेर काढायचं. पण ज्यांना मी कामाला आलो त्यांची मानसिकता तयार झाली. हळूहळू हळूहळू मी त्याच्यावरती बऱ्यापैकी नियंत्रण आणलं, पण संपूर्ण आणू शकलो नाही. त्याच्यासाठी मला 23 वर्ष लागली. पूर्ण धंदे बंद करायला 23 वर्ष लागली. परंतु जी सुरुवात केली ती चांगली होती. त्याच्यानंतर तिथे जे एक रामभाऊ कापसे जेव्हा आमदार होते त्यावेळेस त्यांनी एक छोटीशी पत्र्याची बैठी शेड शाळा बांधून दिली होती. मुलं शाळेत जायची नाही. आई वडिलांची मानसिकता अशी होती की माझा मुलगा शाळेत जाऊन काय करणार, आज मी देशी दारू बनवतो तो विदेशी दारू बनवेल, ही मानसिकता होती. त्याला कारण आहे. बरोबर. कारण हा जो रुग्ण आहे ना, हा रुग्ण एवढा त्रस्त झालेला आहे, त्याची प्रवृत्ती आत्महत्या करण्याची झालेली असते. कारण समाज किंवा ज्या घरात तो रुग्ण सापडतो ते घरातले त्यांना बाहेर काढतात, वाळीत टाकतात. मग असे हे वाळीत टाकलेले लोक एकत्र येऊन हा अवैध धंदा करतात. कारण कोणी भीक देत नाही. भीक देत नाही मग पोट कसं भरायचं. हे लेपर्सी असल्यामुळे पोलीस त्यांच्या जवळ जात नाहीत. आरामात ते दारू धंदा करत होते. आलं का लक्षात. त्याच्यातून स्टेप बाय स्टेप असं करत करत मी त्याला महिलांना समजावून सांगितलं. बाबा रे, तरुण मुली होत्या तिथे, त्यांना जवळ घेतलं. त्यांना म्हटलं बघा, आज तुम्ही हा धंदा करताय, तुमच्या मुलांनी पण हेच करायचं आहे का. हे नाही, आमची मुलं तुमच्या मुलांची चांगली व्हायला पाहिजे. हो, मी म्हटलं तुमची ही जर इच्छा असेल तर माझ्याकडे एक मार्ग आहे. काय करणार तुम्ही. म्हटलं अशिक्षित तर नक्कीच नाही, 4वी-5वी तरी शिकले आहात, तुम्हाला मी टेलरिंगचं शिक्षण देईन, शिवणकाम शिकवेन, पैसे घेणार नाही, त्याची चिंता करू नका तुम्ही. त्याप्रमाणे मी डोंबिवलीला एका महिला कारखानीस म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांना मी विचारलं तुम्ही करू शकाल का. त्यावेळेला म्हणे मी करेन. मग त्या बाई तिथे यायच्या, त्या महिलांना टेलरिंगचं कटिंग स्टिचिंग वगैरे ज्ञान दिलं त्यांनी. मी पहिल्या 10 महिलांना शासनाकडून टेलरिंग मशीन मिळवून दिली. त्याचा फायदा असा झाला की त्यांच्या त्या कामामुळे इतर महिला प्रोत्साहन मिळालं. असं करत आज जवळजवळ 47 महिलांना मी ट्रेनिंग देऊन टेलरिंगचं मशीन फ्री दिलेलं आहे. आणि ते आपला व्यवसाय करतात, आपलं घर चालवतात. त्याच्यामुळे दुसरा फायदा असा झाला की त्या मुलांना मी कंपल्सरी केला की तुम्ही मुलांना शाळेत पाठवायचं आहे, मुलांनी शाळेत यायला पाहिजे. त्या मुलांना शाळेत आणून सोडतात. आता तरी पण मुलांची कंटिन्युटी राहत नाही, म्हणून मी एका संस्थेकडून मुलांना दूध द्यायचं. सकाळी एक संस्था आहे, त्या मला एक 15-20 लिटर दूध भेट द्यायची. मग ते दूध मुलांना द्यायचं आणि त्या दप्तर सहित त्याला शाळेत पाठवायचं. तो ते ग्लास घेऊन घरी जाईल, त्याने घरी नाही जायचं. हा मार्ग अवलंबला आहे. त्याच्यामुळे काय त्या निमित्ताने तरी ते शाळेत जातील. हां, मग त्या एका इच्छेने मुलं आई वडील मुलांना शाळेत पाठवायची. जा तू दूध पिऊन शाळेत जा. असे अनेक प्रकार मला करावे लागले. महिलांना त्याच्यामुळे महिलांच्यामध्ये एक जिद्द निर्माण झाली. त्या अवैध धंद्यापासून ॲटोमॅटिकली बाजूला गेल्या. मुलांना शिक्षणाच्या शाळा सुरू झाली. शैक्षणिक सगळ्या गरजा आजही आम्ही मुलांच्या पुरवतो. मुलांनी चांगलं शिकलं पाहिजे, चांगले नागरिक व्हायला पाहिजे, ही भावना आहे त्याच्यामागे. हे सर्व करत असतानाच मी अत्यंत चांगली गोष्ट केली. प्रथम महाराष्ट्रामध्ये लेप्रसीना ज्यांना मुलं नाहीत अशा रुग्णांना दरमहा महापालिकेकडून 1000चं अनुदान आधी सुरू करून घेतलं. असे जवळजवळ 65 लोक होते की ज्यांना मूलबाळ नाहीत, कोणाला हात नाहीत, पाय नाहीत, असे सगळे लोक होते.
त्यांना ते 1,000 रुपये महापालिकेने सुरू केले. कालांतराने आम्ही 2,500 केले. तेवढं करून थांबलो नाही. राशन हा मोठा विषय आहे. म्हणून स्वतंत्र राशन योजना आम्ही चालू केली तिथे. आमचं स्वतंत्र रॅशनिंग आहे. त्यामुळे जे गव्हर्नमेंटचे रेट जे 2-3 रुपयाने जे मिळतं त्यामुळे त्यांना भरपूर रॅशन मिळतं. हे सगळं करताना महिलांनी, मी महिला म्हणे का सांगतोय, पुरुष जे आहेत ना हे किती सांगितलं तरी ते ऐकणारे नाही. त्यांची मानसिकताच नसते. मग त्यांच्यापेक्षा महिला ज्या आहेत ना, घरची महिला सक्षम असेल ना तर ती पुरुषाला बळणीवर आणते. हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. ते काय हे नवीन नाही आहे. तर त्याच्यामुळे महिलांनी मग त्या महिला, अरे बाबा ते माने आपल्यासाठी येतात, ते एवढं करतात आपल्याकडे, माने सर आपल्याकडे एवढं सगळं करताय, तुम्ही काय धंदे बंद करताय, बंद करून टाका, आपण आपलं चालूया कसं तरी. आता आपल्याला राशन दुकान पण मिळालेलं आहे, स्वस्त राशन मिळतंय, सरकारी अनुदान मिळतंय. असं करत 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 22 वर्षानंतर ते दारूचे धंदे आम्ही सगळे बंद केले. पण 22 वर्ष लागली त्याला. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्यांच्या मुलांच्या मध्ये देखील जिद्द झाली. आम्ही पदवीपर्यंत मुलांना फ्री शिक्षण देतो. दरवर्षी 135-140 मुलं शिकत असतात. त्याला बालवाडीपासून पदवीधर होईपर्यंत शिकवायचं. आणि मग त्याच्या ऐपतीपर्यंत नोकरी शोधतात. काही वेळा आम्ही लावून देतो नोकरी. तुमचा प्रश्न विचारता पूर्ण बोलून घेतो आधी. आता बोला तर त्या म्हणजे माहिती आहे. सर, जसं म्हणाले ना की कुष्ठरोगांसाठी त्यांनी शाळा सुरू केली, तर त्यातले कितीतरी विद्यार्थी असे आहेत की जे आज पदवीधर झालेत आणि जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आज नोकरी करत आहेत. सरांनी इतके वर्ष कुष्ठरुग्णांसाठी काम केलं. सर, त्यांची मानसिकता बदलणं कठीण आहेच, पण दुसऱ्या बाजूला एक असा समाज आहे की जो मानसिक रुग्ण आहे, की जो या लोकांना स्वीकारत नाही. तर मग त्यांची मानसिकता दूर करण्यासाठी तुम्ही काय केलं? म्हणजे आम्ही असं ऐकलं की तुम्ही भारत भ्रमण केलं होतं, वेगवेगळ्या ठिकाणी फिरलात आणि तुम्ही जनजागृती केली, तर तेव्हा तुम्हाला काय अडचणी आल्या? असं आहे की कुष्ठरोग हा रोगामुळे लागलेला कलंक आहे. रोग झाला म्हणून त्याला कुष्ठरोगी संबोधतात. हा कलंक समाजाने लावलेला आहे. कॅन्सर होतो, एड्स होतो, TB होतो. पण त्या सगळ्या कुटुंबाला ट्युबरक्युलोसिस किंवा कॅन्सर असं म्हणत नाही आपण. पण केवळ कुष्ठरुग्णालाच का? हा कलंक मिटवणं हे मला एक खूप मोठं आव्हान होतं. म्हणून मी सुरुवातीला, मी आजही सांगतो, मी माझ्याबरोबर कोणालाही आमंत्रण देत नाही की या क्षेत्रात कामाला या म्हणून. कारण ही आग आहे, कुष्ठरोग ही आग आहे. दुर्दैवाने माझ्या आमंत्रणावर कोणी आलाय, कोणी शिकार झाला, ते अख्खा कुटुंब बरबाद होईल. आणि ते मला नकोच. येतात माझ्याकडे लोक, 1-2 महिने येतात, बघतात. पण नंतर जेव्हा त्यांना जी रोगाची जी भयानकता आहे ती जेव्हा समजायला लागते ते लोक थांबतात. मी कोणाला आग्रह करत नाही. मी स्वीकारलेला मार्ग आहे, ज्याला यायचं त्यांनी जरूर यावं. तर पण हे करताना मी एक मात्र नेहमी लक्षात ठेवत असतो की माझ्याबरोबर समाजातले जे लोक आहेत त्यांनी इथे यावं. माझ्याबरोबर काम करू नका, तिथे या, त्या लोकांना भेटा, त्यांचे दुःख शेअर करा, त्यांच्याबरोबर बसा, गप्पा मारा. हे तुम्ही करा त्यांच्यावर. त्याच्यामुळे रुग्णांच्या मध्ये देखील एक उत्साह निर्माण होईल. त्यांची तरुण मुलं आहेत, चांगले आहेत, तिथं निरोगी आहेत. आई वडील रुग्ण असतील पण मुलं निरोगी नाही आहेत, त्यांचा दोष नाही आहे. आणि अशा प्रकारे मी विविध कार्यक्रम तिथे करतो. आणि त्या कार्यक्रमाने आवर्जून तिथल्या आजूबाजूच्या लोकांना बोलवतो. माझे डोंबिवलीचे काही संघाचे, म्हणजे RSS संघाचे मित्र आहेत, काही इतर लोक आहेत, भारत विकास परिषद, हे सगळे येतात तिथे, त्यांच्यावर बोलतात, गप्पा मारतात, सण साजरे करतात. त्याच्यामुळे काय झालं की ॲटोमॅटिकली समाज आणि कुष्ठरुग्ण, मुळात कुष्ठरुग्णाला समाजाबद्दल एक भयंकर तिरस्कार आहे. का? तर त्याच्या आईवडिलांना झालेल्या रोगामुळे तेही सजा भोगतात. तर हा माझ्या प्रयोगाने फायदा असा झाला की लोकांचं येणं जाणं वाढलं, मतांचे विचारांची देवाणघेवाण झाली, मुलांच्या मध्ये किंवा तिथल्या पेशंटच्या मध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि समाजामध्ये प्रबोधन होऊ शकलं की कुष्ठरोग हा धोकादायक नाही. फक्त एकच आहे की जे अत्यंत सिरियस केसेस आहेत, इव्हन आम्ही ट्रीटमेंटच्या वेळेस देखील जे जास्त धोकादायक त्यांची ट्रीटमेंटची टायमिंग वेगळी ठेवलेली आहे. आम पेशंट आणि पॉझिटिव्ह केस
मग थोडा मला वर्गीकरण करावं लागतं ते, कारण ते पॉझिटिव्ह ट्रीटमेंट झाल्यानंतर ते युटेन्शियल वॉश करणं, डेटॉल साफ करणं, हे सगळे प्रकार असतात. तर तेवढी आम्ही काळजी घेतो तिथे. मी महिलांच्यासाठी एक खूप चांगला प्रकल्प राबवला 2011 साली. ह्या सगळ्या कालावधीमध्ये माझं जपानबरोबर टायअप झालं. जपानला योई सासाकावा म्हणून लेप्रेसी फाउंडेशन आहे, त्यांचे माझे संबंध आले. त्यांनी आमच्या कॅम्पसला भेट दिली. त्यांनी पाहिलं तिथले कामाच्या पद्धती, महिला कसं काम करतात, पुरुष काय करतात वगैरे सगळं पाहिलं. आणि त्यांनी मला एक 2.5 लाखाची देणगी मंजूर केली. मी माझ्या संस्थेत देणगी घेत नाही. डे 1 पासून 88ला जेव्हा काम सुरू केलं त्याच वेळेला मी त्या लोकांना सांगितले, तुम्ही माझ्याकडून पैसे आणि धान्य आणि कपडा याची अपेक्षा बाळगायची नाही. मी तुम्हाला देणार नाही. मी तुम्हाला स्वावलंबी जीवन शिकवेन, तुम्हाला तुमच्या पायावरती उभे करेन, हे माझं ध्येय आहे. आणि त्या उद्देशाने मी तुमच्याकडे आलेलो आहे. सुरुवातीला गंमत वाटली, पण हळूहळू हळूहळू त्यांना ते पटायला लागलं आणि आज ते सगळे स्वावलंबी झालेले आहेत. तर तो जो निधी मला जपानकडून मिळाला त्याचं वाटप केलं नाही. आमच्यामध्ये काही महिला अशा होत्या की ज्यांना कुठे ना कुठे गावामध्ये गाई चारवणं म्हणा किंवा म्हशी सांभाळणं वगैरे कामं केली होती. त्यांना हाताशी धरल्या. त्यांना म्हटलं, बाई ग, जर आपण इथे तबेला चालू केला तर तुम्ही ते काम करू शकाल का? चालेल म्हणाल्या. आम्हाला माहिती आहे शेण काढायचे वगैरे, दूध काढायचे वगैरे माहिती आहे. मी त्या 2.5 लाखामधून तबेला बांधला. सुरुवातीला 4 म्हशी खरेदी केल्या. त्याच्या 8 झाल्या, 8च्या 12 झाल्या. 100 लिटर दूध जमवायचं, ते विकायचं. ज्या जपानच्या संस्थेने मला हा निधी दिला ते वारंवार आमच्याकडे यायचे. त्यावेळेस ते फक्त जापनीज भाषा बोलायचे आणि आपल्याला जापनीज येत नाही. मग दुभाषा ठेवायचा. तो द्विभाषा दर दिवसाला 3,000 रुपये माझ्याकडून घ्यायचा. ते मला परवडणार नव्हतं. शेवटी मी असा निर्णय केला की आपणच जपानी भाषा शिकायची. आणि मी वयाच्या 57-58व्या वर्षी जपानी भाषा शिकायला सुरुवात केली. ते वय शिक्षणाचं नाही, पण मी शिकलो भाषा ती. त्याचा फायदा असा झाला की त्या लोकांना माझ्यांच्याबद्दल एक आनंद, एक आपुलकी निर्माण झाली. जसं अटल बिहारी वाजपेयी जेव्हा परदेशात जातात तेव्हा ते तिथल्या भाषेत 1-2 तरी वाक्य बोलतात. त्याचं असं असतं की तुम्ही त्यांच्या एक जिव्हाळा निर्माण होतो. ते मी शिकलो त्यांच्याकडून, म्हणून मी ही भाषा शिकलो. त्याचा मला फायदा झाला. या निधीतून जो आम्ही दुग्ध व्यवसाय केला. आता प्रश्न आला शेणाचं काय करायचं. मला असं स्वस्त बसून चालत नाही. मी गुजरात विद्यापीठात गेलो. गोबर गॅस प्लांट कसा बनवतात ते शिकलो आणि आमच्या इथं येऊन तो गोबर गॅस प्लांट उभा केला. त्याच्यातून मी बायोगॅस निर्मिती केली आणि त्या बायोगॅसला भारतातलं जपान संस्थेचं पहिलं पारितोषिक मिळालं 2012 साली. ₹1,00,000 सन्मानपत्र भारत त्यांनी दिलं. हा त्यांचा त्याच्यामुळे काय झालं की तिथल्या लोकांना, तिथल्या आजूबाजूच्या लोकांना एक प्रेरणा मिळते. त्याच्यातून त्या महिलांना प्रेरणा मिळाली. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की माझ्या संस्थेमध्ये जे 175 घरं आहेत, एकही घरामधला प्रमुख भिक्षा मागायला जात नाही. त्या सगळ्यांना स्वावलंबून शिकवलेलं आहे. स्वावलंबी जीवन ते जगतात. आम्ही सगळे सण उत्साहाने साजरे करतो. पण एक गोष्ट मात्र मी गेल्या 35 वर्षामध्ये कटाक्षाने पाळलेली आहे. ती म्हणजे माझ्या संस्थेमध्ये आम्ही कोणत्याही पक्षाचा झेंडा लावू देत नाही. वा. येतात माझ्याकडे अशा ऑफर बरेच येतात, पण नाही, मी नाही. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही पक्षात, सेना असू दे, महाराष्ट्रमध्ये असू दे, भाजप असू दे, कोणी असू दे, झेंडा लावू देणार नाही. आणि ते मी आजही पाळलेलं आहे. आणि म्हणून आम्ही सुखी आहोत. हे सगळं करत असताना कुष्ठरुग्णांना जर का ॲडमिट व्हायची वेळ आली, रोग आजार वाढतात. मग आजार वाढल्यानंतर त्यांना काही वेळेला जे जखमांना अल्सर म्हणतात, ते अल्सर जसं पस वगैरे येण्याचं असतं, मग त्यांना बेड रिटर्न ॲडमिट करावं लागतं. आणि ती सोय आमच्याकडे नाही. आणि महाराष्ट्रात
सरकारचं कोणतंही लेप्रसी हॉस्पिटल नाही. मी आमच्या कल्याण महापालिकेच्या आयुक्त आणि मॅनेजमेंटला पटवून दिलं की किमान आपल्या महापालिकेत एक रुग्णांचं हॉस्पिटल असलं पाहिजे. ठाणे जिल्ह्यात कुठेच नाही, ते किमान आपण तरी बांधूया. आमच्याकडे जागा आहे. आता मी जेव्हा जागा आहे म्हणतो तेव्हा मी आमच्या संस्थेची 2.5 एकर जागा दान मिळवलेली आहे. आजच्या तारखेला कोणी जमीन दान देत नाहीत, पण माझ्या अथक प्रयत्नामुळे गुजराती एक प्रजापती नावाचे ग्रस्त आहेत, त्यांनी जिथे आता आमच्या लेबरसींची घरं आहेत ती जागा आम्हाला दान केलेली आहे आणि दानपत्र करून ती कागदोपत्री मी घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळेच महापालिकेने आम्हाला निधी देऊन एक रुग्णालय आम्ही तिथे बांधलेलं आहे. महाराष्ट्रातलं लेबरसींचं पहिलं रुग्णालय कल्याणला आहे. क्या बात आहे. असे अनेक उपक्रम चालू असतात. लोक येतात, भेटतात. फ्रान्स, नोवार्टिस, जर्मनी या देशातले लोक आमच्याकडे येतात. नोवार्टिसचे काय येतात तर नोवार्टिसने जगामध्ये कुष्ठरुग्णांच्यावरती एक प्रभावी औषधी निर्माण केली. मल्टीड्रग थेरपी, MDT म्हणतो तिला. चायना, फ्रान्स अशा 2-3 देशांनी वेगवेगळ्या केमिकल्स एकूण एक औषधी बनवली. मल्टीड्रग थेरपी म्हणतो तिला. ही थेरपी, ही जी औषधी एवढी चांगली आहे की ती 6 महिन्यामध्ये तो रुग्ण पूर्ण बरा होतो. म्हणजे त्याला व्यंग येत नाही. 100% बरायला वेळ लागतो. त्याचं ट्रीटमेंट लॉंग प्रोसेस ट्रीटमेंट आहे ती. तर ज्यावेळेस आम्ही हे केलं आणि याचे रिपोर्ट जेव्हा बाहेर आले की लेप्रसी कॉलनी कल्याणमध्ये आता कुष्ठरुग्ण पॉझिटिव्ह केसेस 1-2 असेल, म्हणजे जवळजवळ 350 लोक होते की पूर्ण नष्ट झालेलं आहे. म्हणून ते पाहण्यासाठी नोवार्टिसची टीम फ्रान्समधून आमच्याकडे आली स्टडी करण्यासाठी. हे कसं करता तुम्ही. मग आमची जी ट्रीटमेंट पद्धती आहे, पेशंटचे नकाशे वगैरे आम्ही ठेवतो, त्याचे रेकॉर्ड्स ठेवावे लागतात. ते सगळे त्यांना दाखवले, त्यांना पटवून दिलं, तेव्हा त्यांनी ते ॲप्रिशिएट केलं की एक संस्था अशी निघाली भारतामध्ये की जिथे लेप्रसी 100% कंट्रोलमध्ये आहे. सर, एवढं सगळं कार्य केलं सुरुवातीला सैन्यामध्ये आणि त्यानंतर समाजकार्य. तर या हे सगळं कार्य करत असताना तुम्ही कुटुंब आणि समाजकार्य याचा ताळमेळ कसा राखलात. म्हणजे हे विचारण्याचं मला हे जाणून घेण्याचं इच्छा अशासाठी, कारण काल जेव्हा मी सरांना कॉल केला आणि त्यांना असं म्हणाले की तुम्ही मॅडमना पण सोबत घेऊन या, त्या पण असतील इथे, तर तेव्हा सर म्हणाले की नाही, माझा नातू आहे तर तो येतो या वेळेत आणि त्याला खाणं पिणं करून पुन्हा त्याला पुढच्या क्लासला पाठवायचं आहे. म्हणजे मला तेव्हा कौतुक वाटलं की या वयातही कर्तव्य दक्षता, की मला माहिती आहे की माझं कर्तव्य कोणाप्रती आहे. तर म्हणून मला खरंच इच्छा आहे की कसं होतं, म्हणजे तुम्ही नेहमी तुमच्या कुटुंबाला याचं क्रेडिट देतात, तर काय वाटतं. आपण सगळेच म्हणतो की एका कर्तृत्वान पुरुषाच्या मागे महिला असते. बरोबर. त्या बाबतीत मी माझ्या मिसेसला खूप खूप धन्यवाद देईन, कारण माझ्यासारखं वादळ सांभाळणं हे फार कठीण काम आहे. कारण मी घेतलेले निर्णय बदलत नाही हे तिला पूर्ण माहीत आहे. पण ॲट द सेम टाईम मी घरच्या कोणत्याही जबाबदाऱ्या टाळत नाही. मुलांचं शिक्षण असेल, त्यांचे ज्या काही घरगुती गोष्टी सगळ्या पाळतो. आताही मी सकाळी 5ला उठतो, आता शाळेचं शाळेत पोचवणं, दुपारी आणायला जात नाही पण शाळेत पोचवायला मात्र जावं लागतं त्याला. त्याच्यानंतर घरची जे काही थोडीफार जे शक्य आहे ते सगळ्या जबाबदारी करतो मी, आणि ते करणं भाग आहे. कारण ज्या महिलेच्यामुळे मी आज एवढा पुढे गेलो, आता ती माझ्या म्हणजे जवळ शी इज अबाउट 68-69 वयाप्रमाणे काही गोष्टी असतात, तर त्याच्यामुळे मी तिला आजही पूर्ण सपोर्ट करतो. भांडत नाही आम्ही. खूप छान. सर, म्हणजे काळ आता असा आहे ना की एक माणूस दुसऱ्या माणसाशी, अगदी साधा माणूस जरी असेल तरी त्याने एकमेकांशी चांगलं वागणं हे खूप कठीण झालंय. एका गीताच्या ओळी आहेत की जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेव्हा त्या राहो सदा रंध्रातून संवेदना. मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये ह्या संवेदना कुठेतरी कमी होत आहेत, आणि या संवेदना कमी होत असतानाच्या काळामध्ये तुम्ही हे कार्य केलं. पण आता इथे सगळी तरुण पिढी बसलेली आहे, स्पेशली NSSचे विद्यार्थी आहेत,
तर असं समाजकार्य करताना अनेक संघर्ष समोर उभे राहतात. त्यावेळेस ते संघर्षातून स्वतःला पार कसं पाडायचं आणि संवेदना कशा कायम जागृत ठेवायच्या याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? असं आहे बघा की मला वाटतं माझ्यासमोर सगळे NSSचे विद्यार्थी आहेत आणि तुम्ही बऱ्यापैकी याच्याला उत्साह आणि अभ्यास केलेला आहे आणि तुम्ही सगळे तुमच्या या शिक्षकांच्या माध्यमातून प्रेरित आहात. तुम्हाला मी हा जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर तुमच्याच भाषेत देतो. एक लक्षात ठेवा, कधी माणूस हा जन्मता वाईट नसतो, त्याच्यावरती संस्कार होत असतात. तो कोणत्या वातावरणात वाढतो, सराउंडिंग मेक्स अ मॅन असं आपण म्हणतो, होतात. परंतु आता फॉर एक्झाम्पल लेबरशी माणूस याच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलात तर डोंट हेट हिम. त्याला असं त्याचा तिरस्कार करू नका. तो आपल्यासारखाच माणूस आहे, त्याला कशा प्रकारे मदत करते याचा निश्चित विचार करा. मी असं म्हणणार नाही की त्याला पैसे द्या म्हणून, नो, कारण ते माझ्या पेन्सिलमध्येच बसत नाही. पण त्याला त्याच्याशी बोला, त्याला आपुलकी दाखवा. त्याला जमलं तर एखाद्या नोकरीची कशा प्रकारे तो संधी उपलब्ध होईल त्यासाठी मार्गदर्शन करा. कारण तोही आपला एक घटक आहे, तो या देशाचा नागरिक आहे आणि आपण एक शून्य नागरिक असल्यामुळे आपल्या तरुणांनाच पर्टिक्युलरली तुम्हाला माझं एक रिक्वेस्ट राहील की तुम्ही कधी तुमच्या जवळ येणाऱ्या माणसाला अंडर एस्टिमेट करू नका. बरोबर. सर, तुम्ही विद्यार्थ्यांना सैनिक होण्यासाठी मार्गदर्शन करत असता आणि त्यानिमित्ताने तुम्ही वॉर मेमोरियल पण स्थापन करण्याचा तुमचा प्रयत्न सुरू आहे, तर त्याबद्दल थोडंफार. मित्रांनो, प्रत्येक आई वडिलांची अशी एक इच्छा असते की माझा मुलगा एक यशस्वी नागरिक व्हायला पाहिजे. तो डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, सैनिक होईल, काही असो. परंतु जीवनातले 3 महत्त्वाचे प्रिन्सिपल्स जे आहेत ते तुम्हाला अवगत आहेत, नाही असं नाही, पण मी त्याची उजळणी करतो. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, सैनिक हा भाग आपण नंतर बोलूया, आधी प्रिन्सिपल्स ऑफ सक्सेसफुल लाईफ ह्या विषयावर मी तुझ्याशी बोलेन. आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाने 3 प्रिन्सिपल्स पाळायला पाहिजेत. बी सिन्सिअर, तुमच्यातला प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असा, पण त्या क्षेत्राला तुम्ही न्याय द्या, त्याच्यावर प्रामाणिकपणे कार्यरत राहा. कदाचित तुम्हाला यश मिळायला वेळ लागेल, परंतु अपयशी तुम्ही कधीच होणार नाही, हे निश्चित आहे. पोलाइटनेस, तुमच्या स्वभावात नम्रता असली पाहिजे. तुम्ही अग्रेसिव्ह होऊन काही साध्य कराल, नाही असं नाही, होतं आजकाल अग्रेसिव्ह लोक मिळतात, काही मिळवतात, पण ते समाधान दीर्घकाळ टिकत नाही. पण तेच जर तुम्ही नम्रतेने एखादी गोष्ट संपादन केली, देणाराही देखील तेवढ्या नम्रतेने तुम्हाला देत असतो. त्या ज्या भावना आहेत ना, त्या तुम्हाला मनाला समाधान देतात. येस, मला माझ्या प्रयत्नामुळे, माझ्या सच्चाईमुळे मला हे मिळालेलं आहे, हे एक समाधान त्याच्यामध्ये असतं. पंक्च्युअलिटी, आयुष्यात वेळेला खूप महत्त्व आहे. दिलेला शब्द आणि दिलेले वेळ पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण तुम्ही एखाद्याला जेव्हा वेळ सांगता, मी अमुक वेळेला अमुक ठिकाणी येणार किंवा आपण करायचं आहे, ती वेळ जर तुम्ही टाळलीत, एखाद्या संस्थेला तुम्ही प्रॉमिस केलं अमुक असं मी तिथे येणार आहे, तुम्ही नाही पोचलात, असं जर 2-3 वेळा झालं ना, तर त्या ऑर्गनायझेशनचा म्हणा किंवा त्या संस्थेचा तुमच्याबद्दलचा एक विश्वास कमी व्हायला लागला. त्या वेळ न पाळणारा माणूस आहे. आणि आजकाल नेत्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात होतं. दिलेल्या वेळेपेक्षा 1.5 तास उशीर राहणार तो खरा नेता. ते लोकांची किंमत करत नाहीत वेळेची, त्याला त्यांच्या वेळेचंच पडलेलं असतं. ते करू नका. आयुष्यात खरं तुम्हाला जर तुमच्याबद्दल एक रिस्पेक्ट निर्माण करायचं, अशा माणसाला समोरच्या
तुमचा धाक निर्माण व्हायला पाहिजे. आज मी सर आम्हाला म्हणजे तुम्ही आता बोलताय म्हणून एक सांगते की आम्हालाही असा एक धाक आहे की बेडेकर सरांचा हा धाक आहे. म्हणजे व्ही एन बेडेकर लेक्चर सिरीजला सर आवर्जून उपस्थित असतात, तर आम्ही अलर्ट असतो ऑन टोज की सर येणार आहे, त्यामुळे वेळेत कार्यक्रम सुरू करायचा आहे. ज्या लेबर क्षेत्रात काम करतो त्यांच्याकडे मी वेळेचं बंधन बसू शकलो. त्यांना असं त्यांना जबर त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे की माने सरांनी एक वेळ दिलेली आहे, त्या वेळेला आपल्याला त्या कार्यालयात किंवा त्या मंदिरात हजर राहिला पाहिजे. माझ्या इतर काही संस्था आहेत तिथे मी वेळेचं बंधन ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्या कार्यक्रमाची आखणी व्यवस्थित आहे, तुम्ही काहीतरी करू शकता. त्याचबरोबर प्लॅनिंग, ह्या आयुष्यात प्लॅनिंगला खूप महत्त्व आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करा त्याचं व्यवस्थित प्लॅन करा, तुम्ही फेल जाणार नाही. अपॉर्च्युनिटी, तुम्ही तरुण आहात, तुम्हाला ह्या एक असं तुम्ही स्टेजला आता आहात की तुमचे आई वडील तुमच्याकडे एका अपेक्षेने वाट पाहत असतात की माझा मुलगा आता मोठा झालाय, तो मला हातभार लावेल. सगळ्यांनाच आयुष्यात चांगल्या संधी मिळतात असं नाही, किंवा सगळेच आई वडील आपल्या मुलाच्या मागे खंबीरपणे उभे राहू शकेल असंही नसतं. अशा वेळेला तुम्हाला जी अपॉर्च्युनिटी मिळेल तुमच्या शिक्षणानंतर ती स्वीकारा. कारण तुम्ही बाहेरच्या जगामध्ये अनुभवाने शून्य आहात, हे लक्षात ठेवा. जे मिळेल ते स्वीकारा आणि त्याच्यात यू ट्राय टू गेन एक्सपिरियन्स फ्रॉम दॅट. ह्या एक्सपिरियन्सचं तुमचं पारडं जड करत जातं. ॲट वन टाईम तुम्ही अशा स्टेजला येता की तुमचा मार्केट व्हॅल्यू वाढलेला असतो. म्हणून कधी अपॉर्च्युनिटीला अंडर एस्टिमेट करू नका. अरे मी एवढा ग्रॅज्युएट झालो, मी 10,000ची नोकरी का करेन? डोंट डू दॅट. तुम्ही एक अपॉर्च्युनिटी 2 सोळा 3 सोळा नंतर तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळत नाही. उलट एक मुलगा जो 1-2-3 वर्षामध्ये 1-2-3-4 कंपन्या सोडतो ना कंटिन्युएशनमध्ये, त्याचा ग्राफ वाढतो का? तो प्रगतीपथावरती जात असतो. पण ते जर तुम्ही एक नोकरी चांगला पगार नेऊन सोडून घरी बसलात, तुमचा मार्केट व्हॅल्यू 0 होतो. हे लक्षात आहे, फार इम्पॉर्टंट आहे. आणि अशा अनेक केसेस आहेत. कमी पगार आहे, मी का जाऊ तिकडे म्हणून, आणि आज घरी बसून. तसं नका. एक्सपिरियन्स घेत पुढे जा, तुमचा ग्राफ तुम्हीच वाढवणार आहात. आता राहिला प्रश्न जो माझ्या आवडीचा आहे, सैनिक होणं. मित्रांनो, देशाला आज सैनिकांची खूप मोठी गरज आहे. 1947 पासून आज 2024 पर्यंतचा कालावधी पाहिला तर प्रत्येक 5 वर्षांनी देशाला कुठे ना कुठेतरी संघर्षाला समोर जावं लागतंय. प्रचंड मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि मॅनपॉवर वापरली जाते. अनेक सैनिक शहीद होतात. त्याचा सगळ्यांचा अभ्यास करून 2017 साली मी भारताचे माननीय पंतप्रधान महोदयांना पत्रव्यवहार केला होता. देशातील नागरिकांचं देशाप्रती कर्तव्य, माजी सैनिकांच्यासाठी नाही, शहीद सैनिकांच्यासाठी नाही, देशाची युद्ध कॅपॅसिटी वाढवणे हा विषय थोडासा हे आहे. काही लोकांनी मला वेगवेगळे प्रश्नही विचारले याच्यावरती. असं काम आम्ही तर टॅक्स भरतो, बरोबर आहे, आपण टॅक्स भरतो, पण संरक्षण यंत्रणेचा जो ताण आहे त्याचा आपण विचार करत नाही. बंदुकीची एक गोळी वापरली की ती परत वापरता येत नाही, ती वेस्ट होते. हा जो खर्च आहे बरोबर आहे की देशाच्या बजेटपैकी 34% संरक्षणावरती बजेट खर्च केला जातो, पण तेवढं अपुरं आहे. आणि अशा वेळेला आपल्याला जर सुरक्षित आपल्या घरामध्ये राहायचं आहे, आपल्या बाजूला आपला देश सुरक्षित ठेवायचा आहे, तर आम नागरिकाने देशाच्या मागे आर्थिकदृष्ट्या उभं राहिलं पाहिजे. आणि याची परवानगी 2018 साली मला माननीय पंतप्रधान कार्यालयाकडून मिळाली. मी बऱ्याच शाळा, कॉलेज, संस्थांना भेटून तुम्ही कशा प्रकारे देशाच्या संरक्षणासाठी उभे राहू शकता हे पटवून दिलेलं आहे. हे सर्व करत असताना मी जेव्हा बऱ्याच शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी बोलतो तेव्हा मला अशी माहिती मिळते की जेवढं पाहिजे तेवढं मोटिवेशन किंवा प्रोत्साहन विद्यार्थ्यांना मिळत नाही. आणि म्हणून
या सगळ्याचा अभ्यास करून मी असा एक निर्णय केला की आपण अशी एक वास्तू बनवायची की ज्याला पाहून नॉट ओन्ली बॉईज किंवा गर्ल्स, त्यांचे आई वडील पण प्रेरित व्हायला पाहिजे की यस, माझा मुलगा सैनिक होईल. आज सैनिकाला तो कोणत्याही देशात असू दे, जगात मान आहे. तुम्ही मोठे उद्योजक घ्या, डॉक्टर्स घ्या, इंजिनियर्स घ्या आणि एक सैनिक उभा करा. हे तिन्ही महत्त्वाच्या व्यक्ती त्या सैनिकाला आधी सलाम करतात. एवढा सैनिक जगामध्ये महत्त्वाचा आहे. सैनिक होणं हे तुमचं सौभाग्य आहे. तुम्हाला मी तर म्हणेन तुम्ही भाग्यवान जे सैनिक होतील ते. तुम्हाला देशसेवा करण्याची नामी संधी चालू मिळते. या सगळ्याचा विचार करून मी एक वॉर मेमोरियलचं प्रोजेक्ट तयार केला. त्यासाठी सरकारी मान्यता, लँड अवेलेबिलिटी, फंड्स अवेलेबिलिटी हे सगळं मी स्वतः केलं. प्रोजेक्ट कल्याण डोंबिवली महापालिका करणार, संकल्पना गजानन मानेंची. आणि हा महाराष्ट्रातला युनिक प्रोजेक्ट आहे. आतापर्यंत अशा प्रकारचा आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात कुठेच नाही. ते क्लिप दाखवली का? हो. तुम्ही मगाशी एक क्लिप पाहिली असेल वॉर मेमोरियलची. विद्यार्थ्यांनी पाहिलीत का तुम्ही? ते जे आहे ना ते वॉर मेमोरियल, तुम्ही त्याची छोटी मॉडेल नाही आहेत. ती खूप मोठी मोठी, जवळजवळ 35-35 फुटाची मॉडेल आहे ती सगळी. आणि त्याच्यात ती लाईव्ह कॉमेंट्री असणार आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थी, तुमच्यासारखेच विद्यार्थी त्या इक्विपमेंटची माहिती देणार आहेत. आई वडिलांना, मुलांना त्याचं महत्त्व समजून सांगणार आहे. जेणेकरून शिवाय तिथे एक ऑडिओ सिस्टम आहे, मिनी थिएटर आहे. त्याच्यामधून तुम्हाला वेगवेगळ्या माहितीचे, संरक्षणाचे म्हणा किंवा अन्याचे, पॉलिटिक्सचे पिक्चर्स दाखवले जातील. त्याच्यावरती माहिती दिली जाईल. असा तो एक प्रोजेक्ट आहे की जेणेकरून आज देशाची जी सैनिकांची कमतरता आहे ती भरून निघाली पाहिजे. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, भारतातले इंडियन नेव्हीची जी आता अग्निवीर संकल्पना आली, त्या अग्निवीर संकल्पनेची पहिली बॅच गेल्या वर्षी जेव्हा पासआउट म्हणजे सैन्यात दाखल झाली, तेव्हा इंडियन नेव्हीच्या ॲडमिरल हरिकुमार सर यांनी मला त्या बॅचला मार्गदर्शन करण्यासाठी ओरिसाला आमंत्रित केलं होतं की तुम्ही या आणि आमच्या सैनिकांच्याबरोबर बोला. का तर एक सैनिकाचं कर्तव्य काय आहे हे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. आणि अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट याचं ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे. पुढच्या एक 5-7 महिन्यात तो पूर्ण होईल. सर, तुमची संकल्पना खूप सुंदर आहे. बोलायला तर खूप आहे आणि प्रश्नसुद्धा खूप आहेत, पण वेळेची मर्यादा आपण लक्षात घेतोय. तर विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील तर आपण विचारूयात. नमस्कार सर. सर, जसं तुम्ही म्हटलं की तुम्ही सोशल वर्क करताना खूप काही अडीअडचणी आल्या, त्याचा तुम्ही सामना कसा केला सर? म्हणजे तुम्ही जसं म्हटलं ना तुम्ही ते म्हटलं ना की ते नाला बांधला होता, म्हणजे 2 फुटाचा होता, तुम्ही ते 16 फूटपर्यंत बांधला. तर खूप काही पॉलिटिक्स अडीअडचणी येतात. तुम्हाला ते सांगितलं पण होता की तुम्ही डोंबिवली सोडून जा म्हणून. तर ते तुम्ही सामना कसा केला त्याचा? सांगतो. कसं असतं की जेव्हा एखादं विधायक काम होत असतं ना, तेव्हा जे काही करत नाहीत ते अडथळे आणतात. आणि माझा एक स्वभाव असा आहे की मी स्वार्थी नाही आहे, पण मी स्वतःहून कोणाला सांगितलं की माझ्यावर काम करायला ये म्हणून. त्याच्यामुळे काय झालं की मी पॉलिटिशियनला दूर ठेवून हे काम करत होतो. मी कल्याण डोंबिवली महापालिका आणि मध्य रेल्वे यांच्याशी सतत संपर्कात राहून हे काम पूर्ण केलं. त्यावेळेस काही समाजकंटक असे असतात, जसं गणेश मंदिर ब्रिज जो डोंबिवलीला आहे, किंवा तुम्ही कधी फडके रोडला गेलात, जातात लोक बऱ्याच वेळा, मुलं तर नक्कीच जातात. तर तिथे गणेश मंदिरासमोर एक पूल बांधलेला आहे. तो 1996 साली मी बांधलेला आहे. आणि त्याचप्रमाणे जो तुम्ही जे नाल्याचा उल्लेख केलात ते त्याच वेळेला केलं. आणि त्यावेळेला तिथले जे काही स्वतःला सो कॉल्ड प्रमुख म्हणणारे किंवा नेते म्हणणारी जी मंडळी होती त्यांना ते आवडत नव्हतं. त्यांनी मला विरोध केला होता.
तुम्ही काम करायचं पण नाव आमचं लावायचं. तिथे संघर्ष झाला. मी म्हटलं बघा, मी सैनिक आहे, मी माझी तत्त्व सोडणार नाही आणि मी माझ्या हातात घेतलं काम पूर्ण करा. तुम्ही मला काय द्यायची ती सजा द्याल. शेवटी त्यांना नमतं घ्यावं लागलं. ज्यांनी कोणी मला धमक्या दिल्या म्हणा किंवा काही केलं, त्यांना कालांतरे कळून चुकलं की हा माणूस एकटा नाही तर अख्खा डिफेन्स याच्या मागे आहे. आणि डिफेन्सला तर तुम्ही तोंड देऊ शकत नाही, कारण एका सैनिकाला तुम्ही दुखवता म्हणजे अख्ख्या डिफेन्सला तुम्ही दुखवत असताय. नंतर मला कधी विरोध झाला नाही आजपर्यंत. येतात असे अडथळे येतात, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण जर तुम्ही ठाम असाल ना तुमच्या निर्णयावरती तर कोणी काही करू शकत नाही. हे जे उपरे लोक असतात की नाही, ते फक्त क्रेडिटसाठी असतात. तुम्ही कष्ट करायचे, आमचं नाव लावायचं. तुम्ही जर तुमच्या निर्णयाला बाजूला झालात नाही तर कोणी काही करू शकत नाही. सर, तुम्ही सांगितलं की सैनिक का हवे हे सांगितलं, आणि माणूस जी नवीन जनरेशन आहे ती सक्सेसफुल कशी होईल ते सांगितलं. पण त्याच्यासोबतच तुम्ही म्हणजे आम्हाला काय म्हणजे सोशल वर्क आम्ही करू, म्हणजे सोशल वर्क करण्यासाठी तुम्ही आम्हाला म्हणजे काय सांगाल की नवीन जनरेशनने अजून सोशल वर्कमध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे? हे बघा, सोशल वर्क ही समाजाची जी बांधिलकी आहे. जर तुमची मनोधारणा माझ्या शेजारच्याला मदत करायची आहे ना, किंवा माझ्या बाजूला एखादी गरीब वस्ती आहे म्हणा, किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणा, किंवा जे घरात ज्येष्ठ आहेत ज्यांना आपण काही जे स्वतः काही करू शकत नाही, अशा ठिकाणी जाऊन त्यांना तुमची मदत देऊ शकताय. असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत, अनेक अपंग आहेत की ज्यांना तुमच्यासारख्या तरुणांची गरज आहे. तुम्ही जा, तुम्ही जोपर्यंत त्यांच्याकडे जात नाही ना तोपर्यंत तुमचं दुःख, त्यांचं दुःख तुम्हाला बोलून दाखवणार नाहीत. आणि एकदा का त्यांनी त्यांचं दुःख सांगितलं की तुम्हाला त्याच्यातून मार्ग निघणार. मग मला कुणाकडे जायला पाहिजे? महापालिका असेल म्हणा, किंवा शासन असेल म्हणा, किंवा पोलीस स्टेशन म्हणायची म्हणा, सामाजिक संस्था असतील म्हणा, आणि अशा बऱ्याच सामाजिक संस्था आहेत की ज्या कार्यकर्त्याला मदत करायला तयार आहेत. फक्त तुमची मानसिकता तुम्ही तयार करा की मला हे करायचं आहे, ते फार महत्त्वाचं आहे. असा विचार करू नका की मी पुढे गेलो तर मला कोणतरी काहीतरी बोलेल की तुम्हाला ड्रॉबॅक सुरू होतात. जायचं पुढे, काही होत नाही त्याने. उलट यू विल गेट मेनी फॉलोअर्स इन दॅट. तुम्हाला फॉलो करणारे बरेच लोक मिळतील. त्यामुळे तुम्हाला निश्चित जाणवेल की मी जे केलं ते बरोबर आहे. बोला. जय हिंद सर. माझा प्रश्न असा आहे की 26/11चा जो हल्ला झाला, ते जे आतंकवादी होते ते एका जहाजाने आले, तर ह्यानंतर परत असे हल्ले होऊ नये त्यासाठी तुम्हाला भारतीय नौसैन्याला काय सांगावंसं वाटतं? की कारण का आपली जी बंदरं आहेत, पश्चिमेला घ्या किंवा पूर्वेला घ्या, वेस्ट बंगाल, चेन्नई, अशी बंदर ही मजबूत करण्यासाठी तुम्हाला काय असं वाटतं की भारतीय नौसैन्याने काय केलं पाहिजे त्याबद्दल? हे बघा, असं आहे ना की हा आकाशाला गवसणी घालण्याचा प्रश्न आहे. मुळात नाविक दल तुम्ही जे म्हटलात, सगळ्या ज्या समुद्रकिनाऱ्याचे जे पट्टे आहेत त्या सुरक्षित करण्यासाठी इंडियन नेव्ही यंत्रणा कार्यक्षम आहे. परंतु सगळ्याच लूपहोलमधून पोचू शकत नाही, कारण शेवटी पिनॅकमुळे खूप लहान बोट असते ती, ज्याच्यामध्ये जेमतेम 2 किंवा 3 माणसं प्रवास करू शकतात. अशीच एखादी छोटी बोट आली आणि फिशिंगची बोट पण तेवढीच लहान असते, तुम्ही कोणाकोणाला चॅलेंज करणार? हा जो प्रकार झाला तुम्ही म्हणताय ते बोटीतून आले वगैरे, ती बोट टोटल केवढी होती? जेमतेम 3 किंवा 4 माणसं निघणारी. मासेमारी करणारी लोक आहेत, या छोट्या बोटी वापरतात. आणि जर सगळ्यांच्या जर नेव्हीवाल्याने अटॅक करायचं ठरवलं तर वाद होतील. त्यामुळे कुठेतरी हा जुगार आहे, कुठेतरी स्वीकारावा लागतो. आणि मग यंत्रणा बरोबर आहे तुम्ही म्हणता, परंतु याला गवसणी घालणं एवढं सोपं नाही. शेवटी हे मार्ग होतच राहणार, कारण समुद्रकिनारा एवढा मोठा आहे, सगळ्याच ठिकाणी आज देवी पोचू शकत नाही. जय हिंद सर. जय हिंद. तुम्ही एक सैनिक म्हणून लढाईमध्ये तुमच्या मित्रांना शहीद होताना पाहिलं, तर त्यानंतर सुद्धा तुम्ही पुढच्या लढाईसाठी असं म्हणजे मनातून वाटतं ना की माझं पण पुढे असं होऊ शकतं, तर तुम्हाला ती प्रेरणा कशी मिळाली की पुढची लढाई पण मी करू शकतो? म्हणजे असं वाटतं ना की आपले मित्र आता सोडून गेले आपल्याला असं सैनिक म्हणून.
ज्यावेळेस ही घटना घडली 1971ला, कुकरी शिप जे बुडवलं गेलं, माझे अनेक मित्र त्याच्यामध्ये गेले काय, पण म्हणून मी काही खच्चित गेलो नाही, कारण माझं कर्तव्य. सैनिक हा प्राण हातावरती घेऊन फिरत असतो, त्याला कधी मरण येईल कोणी सांगू शकत नाही, आणि ती मानसिकता प्रत्येकाची तयारी झाली असते. त्याच्यामुळे आमच्यामध्ये ती मानसिकता तयार झालेली होतीच. जे पुढे होईल ते होईल म्हणून आता हातात घेतलेलं जे काम आहे ते सोडायचं नाही ना, आणि त्या धारणेनेच पुढे गेलो आम्ही. हा जुगार आहे, शेवटी आयुष्य एक मोठा जुगार आहे. जर असंच काहीतरी करून जाण्यापेक्षा काहीतरी करून जाऊ ना, आलं का लक्षात, नाही म्हणून पुढे चाललं जायचं. जर घाबरून राहिलो अशा गोष्टी होतात. अनेक मुलं सैन्यात भरती होतात आणि तिथलं ट्रेनिंग आणि ते सगळं शिस्त पाहून अर्धवट सैन्यातले सर्व्हिस सोडून पळून येतात. अशाही गोष्टी होतात. पण त्यातून जो तरुण जातो तो पुढे शायनिंग होतो. सर, तुमचा सुरुवातीचा सैन्यामधला कठोर तुमचं आयुष्य आणि त्यानंतर सामाजिक कार्य करतानाचा तुमचा संवेदनशील प्रवास, हा सगळा प्रवास ऐकून आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही लहानपणापासून कवितेच्या आपण एक ओळी ऐकलेल्या आहेत की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत. मला असं वाटतं की आज जो काही तुम्ही सामाजिक कार्याचा वसा दिलेला आहे, आणि मला खात्री आहे की हा वसा इथले सगळे विद्यार्थी घेतील, आणि नक्कीच यातलं कोणीतरी एक असं असेल की ज्यांना आम्ही पुढे कधीतरी अनेक वर्षानंतर याच व्याख्यानमालेसाठी आमंत्रित करू. तर आज तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, आज तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढला आणि आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. तसेच विद्याप्रसारक मंडळाचे डॉक्टर विजय बेडेकर सर, सौ सुमेधा बेडेकर ताई, या सगळ्यांचे आभार व्यक्त करते. सरांचे स्नेही आणि अर्थात सर दिलीप सर इथे उपस्थित आहे, त्यांचे देखील आभार व्यक्त करते. वाना बेडेकर व्याख्यानमालेचे प्रमुख डॉक्टर महेश पाटील सर, महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी, आज NSSचे विद्यार्थी विशेष आवर्जून इथे उपस्थित आहेत, तुमचे देखील आभार. आणि या वाना बेडेकर व्याख्यानमाला ही यशस्वी व्हावी यासाठी इथे जे स्वयंसेवक सगळे विद्यार्थी काम करत आहेत त्या सगळ्यांचे मनापासून आभार. टेक्निकलचे टीमचे सुद्धा मनापासून आभार.